नमस्कार श्रोते हो. आज आम्ही चौरंगी कार्यक्रमाचा सुवर्ण योग साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. श्री हावगी स्वामी महाविद्यालयाच्या वतीनं धम्मचक्र प्रवर्तन दिन, वाचन प्रेरणा दिन तसेच ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज विजयादशमीच्या दिवशी नागपूरच्या दीक्षाभूमीवर अनेक उपक्रम वाचन संस्कृतीशी निगडीत राबविले जातात. याचं औचित्य साधून डॉक्टर सुशील प्रकाश चिमोरे सर, प्राध्यापक देवीदास गायकवाड सर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्यावर एका ग्रंथाचं प्रकाशन केलेलं आहे. या ग्रंथामध्ये महाराष्ट्रातील अनेक कवींनी कविता लिहिल्या. एकूण 100 कवितेचं संपादन या संपादकांनी केलेलं आहे. एकंदरीत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, आदरणीय डॉक्टर APJ अब्दुल कलाम या दोन्ही अभ्यासकांनी वाचन संस्कृतीला व ग्रंथ लेखनाला महत्त्व दिलेलं आहे. त्याचंच औचित्य साधून हा ग्रंथ प्रकाशन सोहळा आज दिनांक 15/10/2021 रोजी संपन्न झालेला आहे. आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. महाविद्यालयातील ग्रंथालय विभाग व मराठी विभागाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि आजचा जो दिवस आहे, योगायोग आमच्या डिपार्टमेंटला संजय शिंदे सर होते आणि दोघं दसऱ्याच्या दिवशी काही वर्षापूर्वी आम्ही नागपूरला गेलो होतो दीक्षाभूमीवर. जवळपास सकाळी 8 पासून रात्री 8 पर्यंत दिवसभर तिथला जो एक सोहळा असतो तो सोहळा आम्ही प्रत्यक्षात डोळ्यांनी त्या ठिकाणी आम्ही दिवसभर पाहिलेला आहे. तर तिथे फक्त ग्रंथाचीच विक्री होती. तिथं आपल्याला पुष्पगुच्छ, पुष्पहार किंवा काही तिथे पाहायला मिळणार नाही. प्रत्येक ठिकाणी दीक्षाभूमीवर फक्त आपल्याला पुस्तकाचा स्टॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणून हा सगळा जो योगायोग आहे आजच्या दिवशी मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर सुशील प्रकाश चिमोरे सर आणि आमच्या विभागातले कार्यरत असलेले आधी देवीदास गायकवाड सर सध्या शिवाजी महाविद्यालयात कार्यरत आहेत. त्यांनी संपादित केलेलं पुस्तक साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या शताब्दी निमित्त जवळपास 100 कविता अण्णाभाऊ साठे यांच्यावरचे त्यांनी संपादित केलेले आहेत. योगायोग वाचन प्रेरणा दिनानिमित्त त्याही ग्रंथाचं प्रकाशन आज या ठिकाणी होणार आहे. तर अशा या कार्यक्रमास आज विजयादशमी आहे. अशा पद्धतीचं 3-4 कार्यक्रमाचं उत्सवाचं योग आज आलेला आहे या ठिकाणी. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर SM शिंदे सर, त्याचबरोबर ज्यांच्या हस्ते या ग्रंथाचं प्रकाशन होणार आहे ते शिवाजी महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर सुरेश शिंदे सर. आज प्रमुख पाहुणे म्हणून वक्ते म्हणून ज्या ग्रंथावर सर थोडंसं बोलणार आहे ते डॉक्टर मारुती कसाब सर आजचे प्रमुख पाहुणे. त्याचबरोबर मराठी विभागाचे डॉक्टर सुशील प्रकाश चिमोरे सर आणि उपस्थित सर्व व्यंकट सूर्यवंशी सर, विलादार सर, राजा कांबळे सर, मंडाव सर, रंगर सर, मुंदडा सर, देवदास गायकवाड सर, सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि मी मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पा टाकून अभिवादन मान्यवरांचं मी शब्द सुनाने या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर सुशील प्रकाश चिमोरे सर यांना विनंती करतो की आपण प्रास्ताविक आपल्या
फार मोठे संशोधक APJ अब्दुल कलाम यांची जयंती वाचन दिन म्हणून साजरी केली जाते. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आज धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणजे आज बाबासाहेबांनी दीक्षा घेतली हा दिवस. त्याचबरोबर आज विजयादशमी आणि त्यानंतर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आम्ही संपादित केलेल्या 100 कवितेचं संपादनाचं प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. या चौरंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे लाडके प्राचार्य डॉक्टर शिंदे सर. या पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते होणार आहे. ते आमचे मित्र आणि शिवाजी महाविद्यालयाचे मराठी प्रमुख डॉक्टर शिंदे सर. आज साहित्यरत्न या पुस्तकावर भाष्य करणारे आणि वाचन प्रेरणा देण्याच्या अनुषंगाने मान्य करणारे आज धम्मचक्र परिवर्तनाच्या निमित्तानेही आपली भूमिका मांडणारे आमचे मार्गदर्शक आमचे मित्र आदरणीय डॉक्टर प्रसाद सर, आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर राजेश पाटील. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमच्या महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग आदरणीय डॉक्टर आदरणीय मुला सर, आमच्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल आमचे संशोधक विद्यार्थी मित्र राजा कांबळे आणि बिरादार. त्याचबरोबर माझ्या बरोबर त्यांनी संपादन केलेलं आहे आणि आमचे मराठी विभागातील सहकारी आणि आमचे संशोधक विद्यार्थी गायकवाड सर. या कार्यक्रमाचं आयोजन करणारे पुस्तक वगैरे आणि नागनाथ देवडे त्यांनी या कार्यक्रमाचं सूत्र हातात घेतलेलं आहे. असे सूत्रसंचलन करणारे आमच्या विभागातील आमची श्रेणी डॉक्टर तंगावर. आज जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो कार्यक्रम वाचन प्रेरणा दिन, धम्मचक्र परिवर्तन दिन आणि विजयादशमी आणि APJ अब्दुल कलाम साहेबांचा जन्मदिवस. म्हणजे हा जो तिहेरी कार्यक्रम आहे त्यात आमचं पुस्तक प्रकाशन त्यात जी भर पडलेली आहे त्याचं कारण असं की मी आणि गायकवाड सर सहज घरी बसलो होतो. सर्वांचा फोन आला की असं आज कार्यक्रम द्यायचा आणि मला लागलीच फील झालं की आज किती चांगला कार्यक्रम आहे की कलाम साहेबांचा जन्मदिवस जयंती आहे आणि ती भारतभर वाचन प्रेरणा दिन साजरी केली जाते. आणि ज्यांनी असंख्य पुस्तकं वाचून या देशाला एक सुंदर अशी राज्यघटना दिली असे बाबासाहेब आंबेडकर आज धर्म परिवर्तन केले आणि याच निमित्ताने आपण साहित्य रत्न या पुस्तकाचं प्रकाशन करावं असं आम्ही चर्चा केली आणि साहेबांनी तंगावर सरांनी सुद्धा कार्यक्रम गोपाल दिले. त्याबद्दल आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य त्यांचे आभार मानतो. खरं तर वाचन दिनाच्या निमित्ताने पुस्तकाचं खऱ्या अर्थाने जाणून घेतलं पाहिजे, पुस्तकाची निर्मिती झाली पाहिजे, पुस्तकाचं प्रकाशन झालं पाहिजे, पुस्तकाचं संशोधन झालं पाहिजे. कारण जोपर्यंत आपण बाबासाहेब आणि अब्दुल कलाम साहेब म्हणजे ही दोन माणसं इतकी महान होती आपल्या देशामध्ये की संशोधनाच्या क्षेत्रामध्ये अब्दुल कलाम साहेबांचं काम म्हणजे अतुलनीय अनन्यसाधारण होतं आणि 24 तासात
पैकी 18 तास अभ्यास करणारे बाबासाहेब यांच्या चक्र परिवर्तन दिनानिमित्तानं तर या दिवसाचं औचित्य साधून जे आपण धम्मचक्र परिवर्तन दिन आपण साजरा करत आहोत त्यानिमित्ताने या पुस्तकाचं प्रकाशन व्हावं आणि म्हणून हा प्रकाशन सोहळा आपण ठेवलेला आहे. आपण सर्वांनी उपस्थित राहिला त्या कार्यक्रमासाठी त्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो आणि सहयोगाने मला बोलण्याची संधी दिली. उत्तम महाविद्यालयाच्या वतीने आम्ही राबवत आहोत हे आपल्याला सहज माहीत असावं मी कल्पना देतो. महाविद्यालयाचे प्राचार्य शिंदे सर प्राचार्य काळाकृष्ण यांच्या मार्गदर्शनानुसार आजच्या या वाचन प्रेरणा दिनाचं औचित्य साधून महाविद्यालयाच्या वतीनं राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. आपल्या सगळ्यांच्या वर्षातून टाकलेला की जवळपास 50 प्रश्न आम्ही विचारलेले आहेत. वस्तुनिष्ठ प्रश्न त्यातले मराठी विषयाचे 10 प्रश्न, हिंदीचे 10 प्रश्न, इंग्रजीचे 10 प्रश्न, विज्ञानावरचे 10 प्रश्न आणि सामान्य ज्ञानावरचे 10 प्रश्न. 50 प्रश्न 100 गुणासाठी विचारलेले आहेत आणि ती स्पर्धा खुली आहे राज्यस्तरीय. मी आपल्या सगळ्यांच्या व्हॉट्सअपवर टाकलेलं आहे. काही जणांचं मी अजून टाकेल तर आपण आपल्या विद्यार्थ्यापर्यंत ते सर्व पोचवावं आणि आपणही प्रश्न सोडवावे. सर्वांना सहभागी प्रमाणपत्र आहे. प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्यांना विशेष प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तशा पद्धतीची लिंक तयार करून आम्ही आजच्या दिवशी सगळीकडे ते पाठवलेलं आहे. सहज आजच्या दिवसाच्या निमित्ताने ही माहिती मी आपणास देऊ इच्छितो. यानंतर साहित्य रत्न या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. आजचे प्रमुख डॉक्टर सुरेश शिंदे सर यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. तसेच मंचावरील सर्व मान्यवरांना आणि देवीदास गायकवाड सर या पुस्तकाचे संपादक त्यांनाही विनंती करतो की आपण मंचावर यायचं आहे. साहित्य रत्न या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी संपन्न होणार आहे. कविता संग्रहाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे, संपन्न झालेलं आहे. या पुस्तकाला मलपृष्ठावर अतिशय मोठे अभ्यासक मराठी साहित्यातले यशवंत मनोहर यांचा मलपृष्ठावरचा अभिप्राय आहे. पुनश्च एकदा मी साहित्यरत्न या ग्रंथाचे संपादक सुशील प्रकाश शिगोरे सर आणि देवीदास गायकवाड सर यांचं सर्वांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या ग्रंथाचं प्रकाशन ज्यांच्या हस्ते झालेलं आहे ते डॉक्टर सुरेश शिंदे सर यांना विनंती करतो की आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करा. आजच्या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर संजय शिंदे सर, या समाजामध्ये उपस्थित असलेले महात्मा फुले महाविद्यालयाच्या मराठी विभागातील डॉक्टर मारुती प्रसाद सर, साहित्यरत्न नावाचं पुस्तक त्यांनी संपादित केलं म्हणून ते हौजी स्वामी महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर सुशील प्रकाश शिगोरे सर, माझे सहकारी प्राध्यापक देवीदास गायकवाड सर आणि या महाविद्यालयातील सर्व उपस्थित प्राध्यापक बंधू, आज डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ऑक्टोबर 1956 रोजी धम्मचक्र परिवर्तन करण्याच्या संबंधाने जो काही विचार केलेला होता आणि त्याच दिवशी त्यांनी मी हिंदू धर्मामध्ये राहणार नाही, मला परिवर्तनाचा विचार घेऊन या समाजामध्ये राहायचं आहे आणि या समाजाला घेऊन पुढे जायचं, अशा प्रकारची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच दिवशी मांडली होती आणि आपल्या विचाराला मूर्तरूप दिलं होतं.
1935ला येवल्याच्या परिषदेमध्ये त्यांनी ही घोषणा केली आणि 15 ऑक्टोबर 1956ला त्याला गुंतवून देण्याचं काम केलं आणि आपल्या लाखो अनुयायांना दीक्षा दिली. मित्रांनो, आज एवढा महत्त्वाचा दिवस आहे की भारताच्या सामाजिक परिवर्तनाचा मानबिंदू या दिवसाला समजलं जातं. आज विजयादशमी आहे, धम्मचक्र परिवर्तन आहे, भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती आहे. असा त्रिवेणी संगम साधून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर आधारलेल्या पुस्तकाचं, संपादित पुस्तकाचं या ठिकाणी प्रकाशन झालेलं आहे. मित्रांनो, आमच्याच सहकारी प्राध्यापक मित्राबरोबर मी चर्चा करावी, काय नवीन काम चाललेलं आहे गायकवाड सरांबरोबर. त्यावेळेस त्यांनी मला नेहमी सांगायचे की साहित्यरत्न या नावानं आम्ही 100 कवितांचं संपादन त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधून करतो आहे. आणि आज ही पुस्तक अरुणा प्रकाशनाकडून देखण्या स्वरूपात अत्यंत उत्कृष्टरित्या हे पुस्तक छापलेलं आहे. आणि म्हणून छपाई, बायडिंग, मुखपृष्ठ आणि आतले जे काही कंटेंट असतील ते वेगवेगळ्या कवीनं लिहिलेल्या कविता या ठिकाणी संपादित करण्यात आलेल्या आहे. मला असं वाटतं की अण्णाभाऊंच्या साहित्याचा हा नव्यानं केला जाणारा जागर आहे. मी हे काही पुस्तक वाचलेलं नाही, पण आताच आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य साहेब म्हणाले की हे पुस्तक फक्त हातात घेतलं आणि याची पाठराखण पाहिली की याचं सार या पुस्तकामध्ये काय आलेलं आहे याची आपल्याला कल्पना आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी परिवर्तनाचा विचार आपल्या लेखणीच्या आणि आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजामध्ये मांडला. आणि हेच परिवर्तन पुन्हा या पुस्तकाच्या रूपानं, या ग्रंथाच्या रूपानं, या संपादक द्वयानं आपल्यापुढं ठेवण्याचं महत्त्वपूर्ण काम या ठिकाणी केलेलं आहे. असं आम्हाला हे पुस्तक पाहिल्यानंतर, हातात घेतल्यानंतर प्रथम दर्शनी असं वाटतं. म्हणून मी अधिक तपशिलात न जाता मला या महाविद्यालयाच्या प्राचार्य साहेबांनी, संपादकांनी, मराठी विभागाने आणि या महाविद्यालयाने प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं. माझ्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन केलं. आणि म्हणून मी शेवटी जाताना असं म्हणेन की या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. आणि अधिक न बोलता मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर डॉक्टर राजेश्वर पाटील सर त्यांना विनंती केली की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. पाटील आजच्या पुस्तकावर असण्याची प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या ठिकाणी माहितीचे सुरेश शिंदे सर, माहिती त्यांचे प्रसाद सर, ज्यांनी कविता संग्रह लिहिलेला आहे ते आमचे मित्र चिमुरे सर, ज्यांनी हा संवाद घडून आणला गणित सर आणि सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्यांचे सहकारी मित्र, सहकारी प्राध्यापक. तर वास्तविक पाहता हे पुस्तक मला पाहून खूप आनंद झाला. कारण की चिमुरे सर ज्यावेळेस एखादी कथा लिहितात किंवा एखादा कविता लिहितात तर प्रत्येक पुस्तक मी वाचतो. कारण की ते मला स्वतः आणून देतात, मी त्याला वाचतो आणि ते पुस्तक मी आवर्जून वाचतो. जसं आपण ते पुस्तक वाचायची मला सवय नाही, परंतु त्याची मुले सर आता जवळचे मित्र म्हणून त्यांनी माझ्याकडे हातात आणून देतात. त्याचा मान तर आपल्याला करावा लागते, म्हणून त्या निमित्तानं वाचतो मी. तर त्या दृष्टिकोनातून वास्तविक हे पुस्तक आपण बघत होतो आता पुन्हा मी वाचत होतो. तर एकंदरीत पाहता आमच्या मराठीचे तंगावर सर आणि चिमुरे सर दोघेही बरेचसे पुस्तक लिहितात, कविता लिहितात, त्यांच्या कविता पुस्तक वाचतात. वास्तविक पाहता
शिंदे सर तुमची 2 पुस्तकं वाचलेली आहेत. कसा सरांचं तर अगदी लेखकांची पूर्ण आहे. परत गायकवाड सर आता नवीनच उगवतात आणि या आपल्या सर्वांमध्ये त्यांनी मिसळतात. आणि एकंदरीत या ठिकाणी मी जास्त काही बोलत नाही, म्हणून या ठिकाणी मला आजच्या या बाबासाहेब आंबेडकर धर्म चक्रवर्ती दिनानिमित्त आणि अब्दुल कलाम साहेब यांच्या जयंती निमित्त या ठिकाणी हा जो प्रसंग घडून आणला आहे त्याबद्दल मी या ठिकाणी सर्वांचे मी आभार मानतो. आणि यांनी पुस्तक लिहिलेले त्यांचं सुद्धा आभार मानून या ठिकाणी संयोजकांनी म्हणजे मयी तलवार सरांनी मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी माझे 2 शब्दामध्ये माझं धन्यवाद सर. यानंतर आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर मारुती कसाब सर यांना विनंती केली की आपण आजच्या सर्व महापुरुषांच्या दिनाचं औचित्य साधून आणि या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं सर्वांगाने आपलं मनोगत व्यक्त करा. हौशी महाविद्यालय च्या वतीनं आमचा हा आगळावेगळा बहुरंगी कार्यक्रम संपन्न होत आहे. या समारंभाचे अध्यक्ष आमचे स्नेही या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय शिंदे सर, त्यांच्या हस्ते या साहित्य रत्नाचे प्रकाशन झाले ते माझे मित्र शोधक महात्मा फुल्यांचे अभ्यासक डॉक्टर सुरेश शिंदे सर, त्यांनी अतिशय सुंदर असं मनोगत या ठिकाणी आपल्यास मांडलं मिळाले. दुसरे मित्र राजेश पाटील, माझ्यासोबत चळवळीमध्ये सहभागी असणारे माझे मित्र डॉक्टर जोशी सर, कवी सतीश नाईकवाडे, या कार्यक्रमाचं सुंदर असं संयोजन त्यांनी केलेलं आहे ते माझे मित्र. आणि साहित्यरत्न या ग्रंथाचे संपादक डॉक्टर सुशीलप्रकाश केवळे सर, त्यांचे सहकारी माझे मित्र डॉक्टर मल्लिकार्जुन खंडावार सर, संपादक आमचे देवदासजी गायकवाड सर, महाविद्यालयाचे ग्रंथपाल, माझे या महाविद्यालयाचे माझे सर्व सहकारी भावांनो, अतिशय महत्त्वाचा बहुरंगी कार्यक्रम यासाठी बनवलो की आज योग हा आगळा वेगळा असा योग आहे. दसरा आहे, लोक परंपरेतला एकमेकांना भेटण्याचा, दुःख विसरण्याचा हा सण आहे. अशोका विजयादशमी आहे, त्याचबरोबर धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे. या दिवशी एक नवं सांस्कृतिक मनवंतर या देशामध्ये घडलेलं आहे. असा हा दसरा, असा हा सण. त्याचबरोबर वाचन प्रेरणा दिन म्हणून आपण साजरा करत आहोत तो अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. असा वेगळ्या अर्थानं एक महत्त्वाचा आजचा हा दिवस. आणि या दिवसाच्या निमित्तानं साहित्यरत्न या ग्रंथाचं प्रकाशन, अण्णाभाऊंची जयंती, 100वी जयंती आपण गेल्याच वर्षी साजरी केली. अण्णाभाऊंच्या जन्माला 100 वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्तानं हा ग्रंथ साहित्यरत्न या नावानं अतिशय दर्जेदार लेखना महाराष्ट्रातील 100 कवींचा सहभाग ज्यामध्ये आहे असा 100 कवितांचा हा एक आगळा वेगळा प्रयोग या ठिकाणी डॉक्टर चिमोरे सर, डॉक्टर देवदास गायकवाड सर यांनी घडवून आणला आणि त्याचं प्रकाशन आज आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होत आहे. बांधवांनो, वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं आणि या ग्रंथाच्या प्रकाशना निमित्तानं काही एक विचार मला या ठिकाणी आपल्यासमोर मांडायला या ठिकाणी संधी दिली आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम संयोजकांचे आभार मानतो. मित्रहो, आजचा काळ हा सांस्कृतिक निष्ठांतराचा काळ आहे. एका वेगळ्या अशा काळाच्या टोकावर आज आपण सर्व उभे आहोत. असं म्हणतात ना की इकडे आग आणि तिकडे विहीर, अशी अवस्था आज आपल्या सगळ्यांची झालेली आहे. काय खरं आणि काय खोटं, कुणाचं खरं आणि कुणाचं खोटं, अशा प्रकारची संभ्रमाची अवस्था आज निर्माण झालेली आहे. कारण आपण पाहत आहोत या देशाचा इतिहास हा बुद्धाचा इतिहास आहे. या जगात आपण पाहतो की बुद्ध
या देशातून हद्दपार झाला आणि मग बुद्ध कुठे गेला? बुद्ध जपानमध्ये गेला. आज जपान सर्वोच्च क्षेत्रामध्ये तांत्रिकदृष्ट्या हे राष्ट्र पुढे गेलेलं आहे. बुद्ध चीनमध्ये गेला. आज हा चीन जगावर एक महासत्ता म्हणून तो उभा राहतो आहे. बुद्ध श्रीलंकेत गेला. जगातल्या कानाकोपऱ्यात बुद्ध गेला, परंतु जिथं बुद्ध जन्माला तिथं मात्र बुद्धाचं अस्तित्व संपलं होतं. परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा गेलेला बुद्ध जो होता तो या देशामध्ये परत आणण्याचं काम आजच्या दिवशी केलेलं आहे. जो सम्राट अशोक, म्हणजे भारताची ओळख काय जगामध्ये? तर बुद्ध महावीरांचा देश. भारत हा काय? बुद्ध महावीरांचा देश आहे. म्हणजे या देशामध्ये काय होतं? हा देश समतेचा, शांतीचा, मानवतेचा असा हा देश. या देशावर अनेक लोकांना प्रेम जडलं आणि म्हणून जगातल्या विविध कोपऱ्यातून लोक या देशामध्ये आलेले पाहिले. असा एकही देश नाही जगातला की ज्या देशातले लोक भारतामध्ये आले नाही. विविध प्रांतांतून भारतामध्ये लोक आले. कारण या देशामध्ये ही शांती भूमी होती. इथं कोणालाही अडवणूक नव्हती. आपण आजही पाहतो नाही, आपल्या घराघरावर लिहिलं असतं या बसा राम राम, म्हणजे स्वागतशील अशी भूमी. कशामुळे? कारण ही बुद्ध भूमी आहे. इथं बुद्धानं दिलेले जे पंचशील आहेत फार महत्वाचे मित्र. बुद्धानं पंचशील आपल्याला दिलेले आहेत. म्हणजे काय? मी कुठल्याही जीवाची हत्या करणार नाही. बघा, अहिंसा सर्वात मोठं तत्वज्ञान. आपण आज ते गांधींच्या नावावर खपवतो, परंतु हे मूळ बुद्ध तत्वज्ञान आहे. अहिंसा. मी कुणाही जीवाची हिंसा करणार नाही. कुणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुकाराम म्हणतात. तुकारामांची काय गाथा आहे? म्हणजे ही गाथा मूळ कुणाची होती? बुद्धाने गाथा लिहिली. बुद्धाने जे तत्वज्ञान सांगितलं ते गाथेमध्ये आहे आणि तेच तत्वज्ञान पुढे तुकारामांनी सांगितलेलं आहे. बुद्धाचा विचार तुकारामांच्या अभंगातून वाहतो आहे. म्हणजे बुद्ध म्हणतात की अहिंसा, तसंच तुकाराम म्हणतात की कुणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. जर तुम्हाला सर्वेश्वर पाहिजे असेल, मुक्ती पाहिजे असेल किंवा तुम्हाला ईश्वराची प्राप्ती हवी असेल तर काय करा? कुण्याच जीवाचा मत्सर करू नका. सोपे का होईल? आपण किती द्वेष करतो, किती मत्सर करतो, किती हेवादावा करतो, परंतु ज्याचा हेवादावा गेला, ज्याचा अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. तुकारामाने जो सांगितलेला आहे हा बुद्ध विचार. आपण पाहतोय पंढरपूरचा आमचा देव आहे विठोबा. काय आहे? सुंदर ते ध्यान उभे विठेवर करकटेवर ठेवले. म्हणजे ही बुद्ध मूर्ती आहे. बुद्धाचे जर तुम्ही ध्यान पाहिलं तर बुद्धाचं ध्यान काय आहे? डोळे मिटलेले आहेत. बुद्धाने डोळे वाचतील का हो? बुद्ध अर्धोन्मिलित नेत्र आहे. म्हणजे बुद्धानं जगाकडे समोर पाहिलं. सुख असो दुःख असो सारखं आपल्याला पाहता आलं पाहिजे. गरीब असो श्रीमंत असो त्याला सारखं आपल्याला मोजता आलं पाहिजे. आणि ही दृष्टी बुद्धाने आपल्याला दिलेली आहे. आणि त्याबरोबर बुद्ध काय म्हणतो की मी कधीही कुठल्याही प्रकारचं नशापान करणार नाही. कुठल्याही प्रकारचं, ते मद्य असेल किंवा तांबाखुजन्य असेल, कुठल्याही प्रकारचं मी नशापान करणार नाही अशी शपथ घ्यायची. पंचशीलापैकी आहे. मी खोटं बोलणार नाही. मला सांगायचं, जर माणूस खोटंच बोलणार नाही तर त्याला काही म्हणजे ताणतणावात राहायची गरज आहे का? नाही. मी रात्री खरं म्हणतो, दिवसाही खरं म्हणतो, मी घरी खरं म्हणतो, मी दारी खरं म्हणतो. जर मी खरं बोलतो तर मला दुःखमुक्त होतो आपोआपच. म्हणजे पंचशिलांचं पालन केलं. मी चोरी करणार नाही, त्यातली आहे मी चोरी करणार नाही. हे जगामध्ये किती सुंदर तत्व आहे. ही जर 5 तत्व प्रत्येक माणसामध्ये बुद्ध स्वीकारणं म्हणजे बुद्ध होणं, दीक्षा घेणं असं अजिबात नाही. बुद्ध काय म्हणतो? आता दीप भव. त्या काळानुसार तुम्ही बदला. आणि असं सांगणार जगात कोणीतरी एखादा आहे का महापुरुष? बुद्ध म्हणतो की प्रत्येक काळामध्ये तुम्हाला बदलता येतं. आता दीप भव. मी म्हणतो हे कानामानो, बुद्धाचा शेवटचा संदेश आहे की हे कानामानो, कुणीतरी म्हणतंय म्हणून तुम्ही खरं मानता का? हे कानामानो, मी म्हणतो म्हणून तुम्ही खरं मानता का? असं करू नका. तुम्हाला पटत असेल तर ती गोष्ट स्वीकारा. अशा प्रकारचं स्वातंत्र्य देणारा जगाच्या पाठीवर बुद्धा एवढा दुसरा महापुरुष नाही. मला धूप नको, दीप नको, पूजा नको.
कसल्याही प्रकारची मला अपेक्षा नाही. आमच्या ठरवलं काय सुंदर ते ध्यान म्हणतो की देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी साधी गेल्या. चारी म्हणजे काय? ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र. चारीतून मुक्त झाला तो बुद्ध, चारीतून मुक्त झाला तो वारकरी. देवाची द्वारी उभा क्षणभरी. फक्त काय? दृष्ट भेट. तुमचं माझं फक्त पाहणं, आलिंगन द्या प्रेमानं, की मला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही. म्हणजे बाकीचे आपण पाहतो देव, आमचे खालचे सगळे देव, मला नैवेद्य पाहिजे, मला खारा पाहिजे, मला गोडा निवड पाहिजे, कोणाला काय पाहिजे, कोणाला काय पाहिजे. परंतु बुद्ध काय म्हणतो? मला काहीही नकोय. ना धूप, ना दीप, ना अगरबत्ती, ना फूल, ना पाकळी, काहीही नकोय. बरं का? म्हणजे अशा प्रकारचा एक महान जो विचार आहे, मानवतेचा विचार, हा बुद्धानं या देशाला नव्हे जगाला दिलेला आहे. विज्ञानाच्या कसोटीवर उतरणारा जगातला एकमेव हा धम्म जो आहे तो आपल्या देशाची शान आहे. म्हणजे सांस्कृतिक निष्ठांतर या अर्थानं म्हणतो की पूर्वी बाबासाहेब काय म्हणाले तेव्हा की सारा भारत मी बौद्धमय करेन. काय म्हणाले होते? कारण त्यांना हे माहित होतं की हा देश मुळात ही भूमी जी आहे ही बुद्ध भूमी आहे, ही शांतीची भूमी आहे, ही मानवतेची भूमी आहे. शांती, समता, न्याय ही न्यायाची भूमी आहे. ही जी सगळी पंचशीला आहे. आपण म्हणतो की आम्ही फ्रेंच राजतंत्रामधून ही घेतली नाही, बुद्धाच्या तत्वापासून ही घेतलेली ही सगळी मूल्य आहे. आणि हीच मूल्य आपल्याला मानवतेसाठी आपल्याला उपयोगी पडणार आहे. आणि म्हणून या मूल्यांचा आपण जरी जाहीरपणे काही गरज नाही दीक्षा घेणं, परंतु बुद्ध विचार जो आहे पंचशील आहे, या पंचशिलांचं आपण जर ग्रहण केलं, मी खोटं बोलणार नाही, मी कुठल्याही जीवाची हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी माझं चारित्र्य सांभाळीन, शील, किती मोठी गोष्ट आहे. प्रज्ञा, शील, करुणा. करुणा म्हणजे दया, माया. माणसाचं वैशिष्ट्यच आहे की माणसानं माया घेतली पाहिजे, माणसानं माणसावर प्रेम केलं पाहिजे. आणि ही सर्व मूल्य आपल्या देशाच्या या राजानं दिली आहे. राजपुत्र होता तो, एका क्षत्रिय घराण्यातला राजपुत्र, शाक्य कुळातला, हा शाक्य कुळातला राजपुत्र जो आम्ही विसरलो होतो, त्याची आम्हाला आठवण करून देण्याचं काम आजच्या दिवशी, या विजयादशमीच्या दिवशी बाबासाहेबांनी नागपूरला केलं. आणि म्हणून त्याला धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणतात. कारण हे चक्र कसं आहे? हे फिरणार आहे. अशोक चक्राचा आपल्या देशाची आपण जर आपल्या देशाची जी मूर्ती काय, आपण संहिता जी आहे, जो आपल्या देशाला स्वीकारलेला जो स्तंभ आहे, हा अशोक स्तंभ आहे. सम्राट अशोक, भारतातला सर्वात सुंदर राजा सम्राट अशोक, त्या अशोकाचा जो स्तंभ आहे त्याच्यावर जे 4 शिंग आहेत, चारी बाजूला शिंग, आणि खाली त्याच्यावर अशोक चक्र आहे. 24 आऱ्यांचं चक्र आहे, 24 तास त्याचं हे करणार. अशा चक्राचं प्रवर्तन आजच्या दिवशी बाबासाहेबांनी केलं होतं. म्हणून आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे, विचार करण्याचा आहे. आपण आज एका वेगळ्या काळातून जात आहोत, संकटातून जात आहोत. अखंड मानव जातच आज संकटात पडलेली आहे. जिकडं तिकडं आज आपण पाहतोय की वैरभाव वाढलेला आहे जगामध्ये. आणि या वैरभावाला मिटवायचा असेल तर आपल्याला फक्त समतेचा, शांतीचा, मानवतेचा विचार, बुद्ध विचार आपण या विचाराला आपण जर अनुसरण केलं तर आपण निश्चितपणे मानव जात जी आहे ती प्रगतीच्या दिशेनं पुढे जाऊ शकते. त्याच अनुसरून वाचन प्रेरणा दिवस आहे की वाचाल तर वाचाल. पण आज काय केलं? आज आपल्या वाचनावर बंदी आलेली आहे, आघोषित बंदी आहे. आज आपण काय करतो? आपण आज अनेक गोष्टींमध्ये आहोत, फक्त वाचनामध्ये नाही. बरोबर? कारण आपण पाहतो की या कोरोनाच्या काळामध्ये कोरोना संकट आलेलं आहे, परंतु हे संकट सर्वात जास्त कोणावर आलेलं आहे? शाळांवर आलेलं आहे. बघा, बुद्धाच्या काळामध्ये आमच्याकडे नालंदा होतं, तक्षशिला होतं. आज कुठं विद्यापीठ जाळून टाकली, राख केली विद्यापीठ. आज अवस्था काय? आज तुम्हाला आम्हाला माहित आहे, काल भंडारसर मी तेवढं गेलो होतो, विद्यापीठांच्या जागा आज 50% अधिक निघाल्या. वरच्यावर विद्यापीठ बंद करण्याचं काम सुरू केलेलं आहे. आता डिग्र्या कोणी द्या, तुम्हीच घ्या, तुम्हीच शिकवा, तुम्हीच करा. विद्यापीठ आता अलिप्त होत चाललं. म्हणजे काय? विद्यापीठ बंद करण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे विद्यापीठ जाळली होती, आता बंद पाडली जाती. आणि म्हणून या काळामध्ये आपण सावध राहणं, आपण स्वतःचं आमचं अस्तित्व काय, आमची परंपरा काय, आमची संस्कृती काय आहे, आम्ही मूळ कोण होतो याचा विचार करणं हे अतिशय महत्त्वाचा. या निमित्तानं आपण सर्व जाणकार आहात. संशोधन, अभ्यास हीच आपल्याला गोष्ट आपल्याला या पुढच्या काळामध्ये टिकवू शकते. ही गोष्ट आपण लक्षात घेऊया आणि या सुंदर अशा ग्रंथाचं प्रकाशन
आज झालेला आहे आणि हा सुंदर असा योग घडून आला. माझे बोबडे बोल आपण सर्वांनी मोठ्या मनानं ऐकून घेतले, त्याबद्दल आपण सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अतिशय सर्वांगाने आपण या ठिकाणी मांडणी केला. सगळी मूल्य, मानवी मूल्य भारतीय साहित्यामध्ये, भारतीय संत महापुरुषांच्या विचारामध्ये कशी दडलेली आहेत. प्रसाद सरांची अनेक व्याख्यानं ऐकलो, पण आज एक सुंदर असं प्रवचन आम्ही ऐकत असं वाटत होतं की ते संदर्भ वारकरी संप्रदायातले असतील किंवा महात्मा गौतम बुद्धाच्या संदर्भात असतील सरांनी दिलेले आहेत. आपण उपस्थित राहून आम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं गुणात्मक असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं मी आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर S.M. शिंदे यांना विनंती करतो की आपण अध्यक्षीय सन्मान करा. आज 15 ऑक्टोबर हा दिवस अतिशय आपल्यासाठी महत्त्वाचा मला वाटला. या दिनाचं औचित्य साधून आपल्या महाविद्यालयामध्ये जो कार्यक्रम आयोजित केला गेला, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शिवाजी महाविद्यालयाचे मराठीचे गौरव डॉक्टर सुरेश शिंदे सर, आमचे मित्र डॉक्टर प्रसाद सर, त्यांच्या साहित्यरत्न पुस्तकाचं प्रकाशन झालं, असे संपादक, त्या पुस्तकाचे संपादक आमच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर चिंबोरे सर, आमच्या महाविद्यालयाच्या स्पोर्ट्सचे डायरेक्टर डॉक्टर राजेश्वर पाटील सर यांच्यावर उपस्थित असलेले, तसेच आमच्या महाविद्यालयाचे पर्यवेक्षक मुंदळ सर, ग्रंथपाल रंगळ सर, A.R. खंडराव सर, सगळे साहित्यांचे या ठिकाणी पूर्ण साहित्यरत्न मला या ठिकाणी दिसत आहे. साहित्याचे आदर्श या ठिकाणी मला दिसत आहे. याच्यामध्येही आमचे विज्ञानाचे प्रतिनिधित्व करणारे डॉक्टर P.M. जोशेटे सर, मला खूप चांगलं वाटलं आपण या ठिकाणी आहात. या सर्वांचं मी महाविद्यालयाच्या वतीनं प्रथमतः स्वागत करतो आपण या अतिशय चांगल्या कार्यक्रमाला. आजचा जो कार्यक्रम आहे, आताच म्हणाले की चौरंगी कार्यक्रम आहे. खरंच हा दिवस अतिशय महत्त्वाचा मला वाटला. मी आतापर्यंत पाहतोय गंगावर सर की अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन सहसा होत नाही, की अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन होतं पहिल्यांदा झालं असं होतं की याआधी तसं पाहिलं तर 14 ऑक्टोबर 1956 हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतलेला दिवस आहे. परंतु त्या दिवशी योगायोगानं दसरा हा दिवस सण आलेला होता आणि म्हणून आपण दसऱ्याच्या दिवशी हा सण एक 14 तो दीक्षाभूमीमध्ये जो काही संबंध झालेला कार्यक्रम होता, तर दसराही त्या ठिकाणी आपण धम्मचक्र प्रवर्तन केली म्हणून मानतो. परंतु ॲक्च्युली तारखेच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर ॲक्च्युली 14 ऑक्टोबर 1956. कधी कधी 14 ऑक्टोबरला दसरापर्यंत फक्त आज एक दिवस फरक पडलेला आहे. म्हणजे हाही एक चांगला योगायोग आहे. आणि शासनाच्या परिपत्रकानुसार 15 ऑक्टोबर 1931 हा डॉक्टर APJ अब्दुल कलामांचा जन्मदिवस आहे आणि 15 ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करावा असं शासनाचं परिपत्रक आहे. शासनाला परिपत्रक काढावं लागलं की वाचन प्रेरणा दिन किंवा वाचकांना प्रेरणा मिळावी असा दिन साजरा केल्यानंतर ते वाचकांना प्रेरणा मिळेल का हे कुठेतरी शासनाला वाटलं असावं आणि म्हणून अशा पद्धतीचा दिवस साजरा करावा. कारण आपणास माहीत आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर आपल्या देशाचे 11वे राष्ट्रपती आणि पहिल्यांदा ते शिक्षक. एक महत्त्वाची बाब सांगत असताना असं म्हणावंसं वाटतं की डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे विज्ञानाचे प्राध्यापक, फिजिक्सचे प्राध्यापक, त्याच्यामध्ये एरोस्पेसमध्ये त्यांनी एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी पदवी प्राप्त केली आणि त्यांनी आपल्या देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अग्निपंख या मिसाईल जे काही त्यांनी डेव्हलप केलं म्हणून आपण मिसाईल मॅन म्हणून मी असं म्हणतो की कलाम साहेबांच्या बद्दल थोडंसं बोलणं त्यांनी अतिशय महत्त्वाचं वाटतं. तर मिसाईल मॅन म्हणून आपण त्यांना भारतामध्येच नाही तर जगभरात म्हणतो. तर अशा या महामानवांचा आज आणखी मला महत्त्वाचं जाणवलं की 2 भारतरत्न आहेत.
एक डॉक्टर बाबासाहेब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, दुसरे भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम आहेत आणि तिसरे साहित्यरत्न, म्हणजे रत्नांची खान, आपण आपल्या देशाला आपण रत्नांची खान म्हणतो. पुन्हा हे साहित्यरत्न आहे आणि साहित्यरत्नांची नुकतीच या ठिकाणी 100वी जयंती पूर्ण झाली आणि त्यानिमित्ताने आमच्या महाविद्यालयाचे प्राध्यापक, आमच्या महाविद्यालयाचे विभाग मराठीचे डॉक्टर सुशील प्रकाश शिमोरे सरांनी जे काही या ठिकाणी कष्ट घेतले, जे काही त्यांनी मनाशी भुंगाट बांधली की आपण या ठिकाणी या पुस्तकाचं प्रकाशन करावं आणि म्हणून त्याच्यामध्ये त्यांनी 100 कवितेच्या त्याच्यामध्ये कविचा समावेश केला आणि कवितांचा समावेश करून या सगळ्या पुस्तकाचं जे प्रकाशन केलं, हाही या ठिकाणी योग अतिशय मला सांगावं. म्हणून हा जो कार्यक्रम आहे खरंच मला चौफेर अशा पद्धतीचा वाटला आणि ह्या चौफेर कार्यक्रमामध्ये डॉक्टर कसाब सरांचं चौफेर भाषण झालं, मी चौफेर म्हणालो आणि ते बोलता बोलता म्हणाले की माझे बोबडे बोल आपण ऐकून घेतलं. मला दीक्षे समारंभामध्ये सगळ्यांची थोडीशी दखली घ्यावं लागेल. तर ते बोलता बोलता म्हणाले की माझे बोबडे बोल तुम्ही ऐकून घेतला. सर आपले अतिशय स्पष्ट बोल आहे, बोबडे बोल अजिबात नाही, अतिशय आपले स्पष्ट बोल आहे. आपण अतिशय चांगल्या पद्धतीने विवेचन केला आणि जवळपास सगळ्याच विषयाला आपण न्याय दिलेला आहे. या ठिकाणी मी तुमचं खरंच व्यक्तिशः या ठिकाणी मी अभिनंदन करतो की अतिशय आपण चांगल्या पद्धतीने विवेचन केलेलं आहे. तुम्ही बोलता बोलता म्हणालात की ज्यांचा अहंकार गेला तुका म्हणे त्यांचा देव झाला. ते मला अतिशय बदल अहंकार आपण महात्मा फुलेंच्या वक्तव्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर विद्या विनयाने शोभते त्याला असं आपण म्हणतो. आपण कितीही जरी मोठमोठ्या डिग्री घेतल्या, आपण कितीही जरी मोठे पदवीधर झालो, किती मोठ्या पदावर जर गेलो, त्याच्यामध्ये जर विनयशीलता नसेल, त्याच्यामध्ये जर नम्रता नसेल तर आपण त्यांना मोठे म्हणू शकत नाही. म्हणून आपण विद्या विनयाने शोभते, नम्रतेशिवाय किंवा विनयशीलतेशिवाय इथे विद्या ही शून्य आहे असं महात्मा फुलेंच्या बाबतीमध्ये त्यांच्याही त्यांनी निदर्शनास दिलेलं आहे. आपण तुकारामांची अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलात. आपण मला माहीत आहे आमच्या उदगीरमध्ये मराठी विभाग हा रीच आहे, मुद्दाम म्हणतोय. याच्या अगोदरची जी काही मंडळी होती त्याच्यामध्ये डॉक्टर नाटे सर असतील, डॉक्टर राम तोंडारे सर असतील, त्या ठिकाणी डॉक्टर साधू सर असतील, डॉक्टर अरुण साधू आहे, डॉक्टर कुलकर्णी सर आहे, ही सर्व जी मंडळी होती ही अतिशय विद्वान मंडळी होती आणि त्यांचा वारसा, त्यांचा वसा चालवण्याचं काम आपण उदगीर शहरामध्ये करत आहात. या मराठी विभागाचं मी खरंच कौतुक करतोय. तिकडं डॉक्टर मस्के सर आहेत, त्या ठिकाणी आमच्याकडे डॉक्टर चिमुरे सर आहेत, डॉक्टर कंगावर सर आहेत, सुरेश शिंदे सर आहेत, डॉक्टर कसाब सर आहेत. तर आपण या मराठीचं जो काही जे काही रिचनेस होतं ते सांभाळण्याचं काम आपण निश्चित चांगल्या पद्धतीने करत आहात. हे मला या उदगीर शहराचा अतिशय महत्त्वाची बाब वाटते आणि म्हणून मी या उदगीर शहराच्या मराठी विभागाचे खरंच या ठिकाणी कौतुक करतो. तर या ठिकाणी अशा ह्या बहुरंगी आणि चौफेर कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी तंगावर सरांनी कमीत कमी वेळेमध्ये आयोजन केलं. यासाठी या कार्यक्रमाच्या आयोजकाचे तंगावर सरांचे या ठिकाणी मी कौतुक करतो. आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिला. पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल चिमुरे सरांचे या ठिकाणी पुनश्च अभिनंदन करतो आणि सर्व उपस्थितांचे मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करून माझ्या 2 शब्दांचं अतिशय समारोप संपवतो. जय हिंद. धन्यवाद सर. प्रासंगिक स्वरूपात आपण सर्व अंगाने या ठिकाणी अध्यक्षीय समारोप केला. यानंतर या कार्यक्रमाचे आभार एक राजाने देखील धन्यवाद सर. तर शिवाजी हावगी स्वामी महाविद्यालय उदगीर येथील महाविद्यालयामध्ये APJ अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून आपण साजरा करतो. तसेच आजचा धम्मपरिवर्तन दिनही आजच आहे आणि विजयादशमी पण आजच आहे आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 100 कवितेचा मानस घेऊन साहित्यरत्न या पुरस्काराचा सोहळा इथे संपन्न झाला. त्या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिंदे सर हे आपल्याकडे उपस्थित होते. त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्यानंतर आजचे प्रमुख पाहुणे आणि वक्ते आणि ज्यांच्या हस्ते साहित्यरत्न या पुस्तकाचं प्रकाशन झालं ते आमचे विभाग प्रमुख डॉक्टर सुरेश शिंदे सर हे आवर्जून इथे उपस्थित आहेत. त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो. त्यानंतर अहमदपूर येथील मराठी विभागाचे सक्रिय कवी, साहित्यिक आणि समीक्षक डॉक्टर मारुती कसाब हेही आपल्याकडे उपस्थित आहेत. त्यांचंही मी स्नेहपूर्वक मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो. त्यानंतर आमचे मार्गदर्शक आणि साहित्यरत्न जे संपादक
डॉक्टर सुशील प्रकाश चिमोरे सरही उपस्थित आहेत, त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो. आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले डॉक्टर व्यंकट सूर्यवंशी सर, डॉक्टर बिरादार सर, कांबळे सर, मुंद्रा सर, रंगदळ सर, डॉक्टर होनराव सर, पाटील सर, देवशेट्टे सर, राजा कांबळे सर हेही सर्व इथं उपस्थित आहेत. त्यांचंही मी मनपूर्वक आणि ज्येष्ठ कवी सतीश नायकवाडे सर यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो. आणि त्यानंतर कार्यक्रमासाठी ज्यांनी कमीत कमी वेळामध्ये कार्यक्रम घ्यायचा असं ठरवले आमचे स्नेही तंगवार सर यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो. आणि या कार्यक्रमासाठी उपरवाडे मामा आणि नागनाथ केंद्रे हेही आमच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत. त्या सर्वांचं मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम अध्यक्षाच्या वतीने येथे संपूर्ण झाला असं